नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचं काल अपडेट बघितलं, एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. तर आता याच्यावरती जास्त विचार करण्यात काही अर्थ नाहीये. जो वेळ मिळालाय त्या वेळेचा पुरेपूर फायदा घेणे हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. तर याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी आपला जो ठोकळा आहे तो बेस्ट आहे. तुम्ही याच्यामधून भरपूर प्रश्नांची तयारी करू शकता. 29वी सुधारित आवृत्ती केसागर पब्लिकेशन, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची थेअरी प्लस इथं जे क्वेश्चन आहेत आयोगाच्याच लेवलचे क्वेश्चन तुम्हाला इथं मिळत आहेत. ठीक आहे, ओके. तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. सोबतच प्रमुख पुस्तक विक्रेते आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्हाला हे पुस्तक आपल्या केसागर बुक हाऊसला मिळून जाईल. ठीक आहे, ओके. तर याच पुस्तकातून आपण काही हिस्ट्रीचे महत्त्वाचे क्वेश्चन कव्हर करत आहोत. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहिला क्वेश्चन बघा, समाज सुधारकांवरती खूप सारे क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. तर दुष्काळाच्या प्रश्नावरील खत फोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? ठीक आहे, ओके. हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे महात्मा फुले, दुसरा ऑप्शन आहे राजर्षी शाहू महाराज, तिसरा ऑप्शन आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, चौथा ऑप्शन आहे भाई माधवराव बागल. ठीक आहे, ओके. तर बघा, खतफोडीचे बंड जे आहे ना, आता या खतफोडीच्या बंडाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, कारण का क्वेश्चन जर आपल्याला थोडेसे हेच आहे, पण जर तुम्हाला याच्याबद्दलच थोडं एक्स्ट्रा कंटेंट काहीतरी विचारलं आयोगाने तर तिथं आपल्याला थोडंसं माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. तर हे खतफोडीचं बंड काय होतं, म्हणजे याचं उत्तर काय आहे? आन्सर तर सोपं आहे बघा. आन्सर काय आहे या क्वेश्चनचं? महात्मा फुले. ठीक आहे, मग महात्मा फुल्यांबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या शाळा वगैरे असतील किंवा इन्फॉर्मेशन कुठून स्टार्ट होते ते लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन स्टार्ट होते, यांचा जन्म जो आहे 1827 चा आहे. समकालीन समाज सुधारक वगैरे आपल्याला विचारले जातात. ठिकाण विचारलं जातं कटगुण, सातारा या ठिकाणी यांचा जन्म आहे. महाराष्ट्रामध्ये मृत्यू आहे 1890 चा. ओके. त्यांचे मूळ आडनाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ते 12 बलुतेदारांपैकी एक होते का वगैरे वगैरे. महात्मा ही पदवी त्यांना कोणी दिली किंवा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून त्यांना गौरवलं जात होतं. त्यांचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात, बरोबर. त्याच्यानंतर राईट ऑफ द मॅन या ग्रंथातील विचारांचा थॉमस पेन यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. बाकी तुम्हाला स्कॉटिश मिशन असेल, समाजसेवक म्हणून त्यांचं कार्य असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, हे असं सगळं तुम्हाला विचारलं जातं. आणि हे जे खतफोडीचे बंड आहे हेही त्यांच्या कार्याबद्दलच एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. दलित उद्धाराबद्दल त्यांचं जे काम आहे ना ते तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. सत्यशोधक समाजाबद्दल पण क्वेश्चन भरपूर आलेले आहेत. सत्यशोधक समाजाबद्दलचे बेसिक क्वेश्चन सोडून द्या, बाकी एक्स्ट्रा कंटेंट तुम्ही चालू करा. ठीक आहे, ओके. चल, 1875 ला इथं डेट पण लिहून घ्या. 1875 शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले. आणि 1877 ला काय झालं? 1877 ला दुष्काळाच्या वेळी पुण्यातील दुष्काळ आणि पीडित मुलांसाठी धनकवडी या ठिकाणी एक कॅम्प पण उभारला होता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. 1875 साली न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी ज्योतिबांचं सहकार्य घेतलं होतं. नांगर चालणार नाही व जमीन विकणार नाही हे आंदोलन फुलेंनी 2 वर्ष चालवलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. बरंच कंटेंट आहे, तुम्ही जर म्हणत असाल तर आपण याच्यावरती सेपरेट सेशन पण कंडक्ट करू शकतो. 41 नंबरचा क्वेश्चन घ्या. सन 1870 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक सभेचं पूर्वरूप असलेली पुणा असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? बघा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, 1870 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक सभेचं, म्हणजे तुम्हाला इथं सार्वजनिक सभेची डेट पण मिळते की 1870 मध्ये सार्वजनिक सभा स्थापन करण्यात आली होती. आणि या सार्वजनिक सभेचं पूर्वरूप असलेली पुणा असोसिएशन ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली असं तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलाय. 1867,
1835, 1863, 1880. उत्तर काय आहे? 1867. ठीक आहे, तर 1867 हे उत्तर आहे. म्हणजे असे क्वेश्चन जे असतात ना ते फॅक्च्युअल डाटा म्हणतो आपण याला. तुम्हाला याचे आन्सर माहीतच असायला पाहिजेत. ओके, आता पुणा असोसिएशन बद्दल अजून काही आपल्याला विचारलं जाऊ शकतं का? बघा, पुणा असोसिएशन 1867 क्वेश्चन तुम्हाला कंबाईनला पण आलेले आहेत, राज्यसभेला पण आलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे? पुणे सार्वजनिक सभा, पुणा असोसिएशन नावं जर अल्टरनेट चेंज करून टाकली तर आपल्याला माहित पाहिजे. लक्षात घ्या, याचे मेंबर कोण होते? राणा साहेब होते, जी.व्ही. जोशी होते, एच.एस. चिपळूणकर होते, बरोबर. सामाजिक राजकीय संघटना होती, कशासाठी काम करत होती, वगैरे वगैरे. ओके, क्लिअर. डेक्कन असोसिएशन, पुणा असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, बंग भाषा प्रकाशिका सभा असेल, भरपूर साऱ्या संस्था आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 42 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणते विधान गोपाळ कृष्ण गोखलेंच्या बाबतीत अयोग्य आहे? ठीक आहे, ओके. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सहभाग होता. 1905 मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. आगरकरांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे संपादक होते. क्वेश्चन बराच लेंदी आहे बघा. इंग्रजी विभागाचे संपादक होते का? का त्यांनी केसरी विभाग, केसरीचे ते संपादकच नव्हते? अयोग्य तुम्हाला विचारलंय. बाकी 1909 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो आहे ना, याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता. लक्षात घ्या. 1905 बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1905 भारत सेवक समाजाची स्थापना केली होती, बरोबर. आणि चौथं सेंटेन्स चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ओके, 43 नंबरचा क्वेश्चन बघा, पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 रोजी मुंबई येथे स्थापन केलेल्या डॅश डॅश या संस्थेतील पहिल्या विधवा विद्यार्थिनी गोदूताई म्हणजेच नंतरच्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे होत्या. सेवा सदन, मुक्ती सदन, शारदा सदन, बालिकाश्रम. पंडिता रमाबाईंबद्दल क्वेश्चनची संख्या तर फार असते, लक्षात घ्या. आता इथं खूप सारी इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो, पण आपण जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करायचा प्रयत्न करूया. तर शारदा सदन, ठीक आहे. शारदा सदन, मुक्ती सदन, सेवा सदन, प्रीती सदन, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. तर पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पंडिता रमाबाई असोसिएशन बद्दल तुम्हाला एक क्वेश्चन आला होता. कुठल्या परीक्षेमध्ये आला होता मला सांगा? पंडिता रमाबाई असोसिएशन बद्दल क्वेश्चन आला होता. कोणत्या एक्झाम मध्ये आला होता? ओके, तर पंडिता रमाबाई, रमा डोंगरे, त्याच्यानंतर कशासाठी त्यांनी काम केलं? निराधार आणि अनाथ मुलींसाठी काम केलं. त्यांचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण, त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं जातं? सामाजिक सक्रियता काय होती, वैयक्तिक जीवन काय होतं, पुरस्कार आणि सन्मान त्यांना काय मिळाले, वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शून्य लब्धी याच्यावरती मराठी भाषेत पुस्तक लिहिले. प्राचीन भारतीय शिलालेख, ताम्रपट यांचं संशोधन करून त्याच्यावरती विद्वत्तापूर्ण लेख लिहिले. डॉक्टर भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, गणेश वासुदेव जोशी, अनिल रँगलर, परांजपे. कॉमन क्वेश्चन आहे, फक्त रिव्हिजन करायची आपल्याला. तर बाळशास्त्री जांभेकर, शून्य लब्धी म्हणजे समाज सुधारक असतात ना, तर या समाज सुधारकांची ग्रंथ संपदा आपल्याला विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ओके. चला, 30 नंबरचा क्वेश्चन बघा. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्थांचा कालानुक्रम लावा. ओके, पहिली संस्था आहे विधवा विवाहोत्तेजक मंडळ. दुसरी आहे निष्काम कर्म मठ, समता संघाची स्थापना, अनाथ बालिका आश्रम. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर महर्षी कर्वेंवरती कायमच क्वेश्चन आलेले आहेत. तर समता संघ जो आहे ना, तर हा समता संघ कधी स्थापन झाला होता, कोणी स्थापन केला? आता याच्यामध्ये जर आपण बघितलं ना, तुम्हाला
समता संघाची स्थापना, इथं थोडंसं आंबेडकर साहेबांबद्दल पण कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला. इथं दिलेलं काय आहे तुम्हाला, महर्षी धोंडो केशव कर्वे दिलेला आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळं कर्वे साहेबांचा जो समता संघ आहे तो समता मंच म्हणून दिला जातो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथे दिले समता संघ, समता मंच म्हणून दिला जातो. याची जी स्थापना आहे ना 1944 ची आहे. लक्षात घ्या, 1944 ची आहे. ठीक आहे, ओके. कशासाठी स्थापन केला होता? जातीवाद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी समता मंचाची स्थापना केली होती आणि त्यांनी जाती निर्मूलन संस्थेची पण स्थापना केली होती 1948 मध्ये. ठीक आहे. आता इथं अनाथ बालिकाश्रम मंडळी जे आहे ना, तर हे सगळ्यांना माहित असतं बरोबर. हिंगणे या ठिकाणी 1896 ला अनाथ बालिकाश्रम असोसिएशन. ठीक आहे, त्याच्यामुळं कन्फ्युजन आहे. लक्षात घ्या, अनाथ बालिकाश्रम असेल, विधवा पुनर्विवाह उत्तेजक असेल, तर या सगळ्या संस्थांचा जो सिक्वेन्स आहे ना तो आपल्याला माहित पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर काय आहे बघा, पहिला ऑप्शन बरोबर. पहिल्यांदा विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली, नंतर अनाथ बालिकाश्रम मंडळ, निष्काम कर्ममठ आणि 1944 वरून तुम्ही उत्तर काढू शकत होतात. ओके, क्लिअर. तर विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीपासून कार्य केलं हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, 1891 शारदा सदन मधील विधवेशी पुनर्विवाह केला बरोबर. 1899 साली अनाथ बालिकाश्रम 1900 वर, म्हणून मी तुम्हाला आधी 1900 सांगितलं होतं. हा ऑप्शन जातो, हाही ऑप्शन जातो, चौथा ऑप्शन एक राहतो. तर या दोन्ही मधून तुमचं उत्तर येऊ शकत होतं. ठीक आहे, ओके. मुरुड फंडावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. 1866 बघा, स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावे म्हणून निष्काम मठ पण त्यांनी स्थापन केला होता. कधी? 1910. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ पण स्थापन केला होता. काही ठिकाणी समता संघ दिले, काही ठिकाणी समता मंच दिले, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 31 नंबरचा क्वेश्चन बघा, काय आहे क्वेश्चन 31 नंबरचा. 31 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की स्त्रियांच्या उद्धारासाठी आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी 1883 मध्ये पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना करणाऱ्या डॅश डॅश या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत्या. आताच मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. रमाबाई रानडे येईल का? उत्तर नाही, पंडिता रमाबाई. आता इथे तुम्हाला सरोजिनी रानडे रमाबाई रानडे, सरस्वतीबाई जोशी यांची नावं आलेली आहेत ना, तर या सगळ्यांबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, कारण का आयोग यांच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा किंवा विधाने ओळखा. बघा, गोपाळ हरी देशमुख यांनी चालवलेल्या लोकहितवादी या मासिकावरून त्यांना हे टोपण नाव मिळालं. बरोबर आहे का? बरोबर आहे. ठीक आहे. हिंदुस्थानच्या जनतेसाठी पार्लमेंट हवे हा जो विचार होता हा प्रथम गोपाळ हरी देशमुखांनीच मांडला. 1 आणि 2 दोन्ही. ओके. बहुजन समाज हा शब्द डॅश डॅश यांनी 1920-21 दरम्यान महाराष्ट्रात रूढ केला. 33 नंबरचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर दलितांविषयी आपण जे कार्य बघतो, आंबेडकर साहेबांचं कार्य तर आहेच, सोबतच तुम्ही महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांचं जे कार्य आहे ना ते पण कार्य तुम्ही इथं बघून ठेवा. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे मुंबई विद्यापीठाची LLD ची सन्माननीय पदवी मिळवणारे पहिले भारतीय ठरले. ठीक आहे, ओके. न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, राघव भांडारकर, गोपाळ हरी देशमुख. मुंबई विद्यापीठाची म्हटलेलं आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगते की हे सगळे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, माहितीच पाहिजे आपल्याला. राघव भांडारकर म्हणजे हे जे सगळे समाज सुधारक आहेत ना त्यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, बाकी काही नाही. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सामाजिक परिषदेच्या स्थापनेचं श्रेय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना द्यावे लागते. या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच
सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरवलं जाईल? 15 नंबरचा क्वेश्चन आहे, ड ऑप्शन बघा, 1887 1895. ओके, 1887 1895. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार, हे आगरकरांनी चालवलेल्या डॅश डॅश या वृत्तपत्राचं ब्रीदवाक्य होतं. मराठा, केसरी, सुधारक आणि ज्ञानप्रकाश. उत्तर काय असेल बघा, कॉमन क्वेश्चन आहे त्याच्यामुळे जास्त इन्फॉर्मेशन मी देत नाही. सुधारक, बरोबर, सुधारकचं ब्रीदवाक्य होतं. वृत्तपत्रांवरती खूप जास्त क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. वृत्तपत्रांवरती क्वेश्चनची संख्या जास्त असते. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्त्री उद्धारासाठी जीवन समर्पित करण्याच्या महर्षी कर्वे यांच्या निर्धारास डॅश डॅश या संस्थेच्या कार्यामुळे चालना मिळाली. सेवा सदन, शारदा सदन, स्त्री विचारवती संस्था, निष्काम कर्म मठ. सोपा क्वेश्चन आहे. 17 नंबरचा क्वेश्चन, काय येईल उत्तर बघा, शारदा सदन, बरोबर, शारदा सदन. ओके, डॅश डॅश या पाश्चात्य लेखकाने गोपाळकृष्ण गोखले यांची तुलना इटलीच्या काहूर या थोर पुरुषाशी केली होती. कोणी केली होती? स्टॅनले, थॉमस पेन, हायलँड आणि सर ग्रँट. तर ही तुलना केली होती हायलँड. थॉमस पेन म्हटलं की आपल्याला महात्मा फुले आठवले पाहिजेत, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. इंग्लंडमधील नेशन या वृत्तपत्राचे संपादक मॅसिंगहॅम यांनी डॅश डॅश हा तत्कालीन भारतीय नेता इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान ॲस्क्विथ यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचं म्हटलं होतं. 19 नंबरचा क्वेश्चन, गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, असे क्वेश्चन जर डायरेक्ट एक्झाम मध्ये बघितले ना तर उत्तर येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिस एके प्रॅक्टिस. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 14 ऑक्टोबर 1956 नागपूर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतराचा मनोदय आंबेडकर साहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 येवले येथे व्यक्त केला होता. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पहिलं विधान दुसऱ्या विधानाचं कारण आहे. दोन्ही विधानं योग्य आहेत. पहिलं विधान दुसऱ्या विधानाचं कारण आहे, इथं दुसरं विधान पहिल्याचं कारण दिले. दोन्ही विधानं योग्य, दोन्ही विधानं अयोग्य. काय येईल उत्तर बघा, सोपा क्वेश्चन आहे. आंबेडकर साहेबांबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे इथं. पहिला ऑप्शन बरोबर, दोन्ही विधानं योग्य आहेत. तर त्यांनी मनोदय व्यक्त केला होता आणि म्हणून त्यांनी इथं बौद्ध धर्म स्वीकारलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, डॅश डॅश या पुरोगामी राजास पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दामध्ये गौरवलं. कोणाला गौरवलं होतं त्यांनी? छत्रपती शिवाजी, राजर्षी शाहू, नानासाहेब पेशवे, हे तर अगोदर जाणार. सयाजीराव गायकवाड. तर कोणाला गौरवलं होतं? सयाजीराव गायकवाडांना इथं गौरवलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 24 नंबरचा क्वेश्चन, एकतीस ऑक्टोबर 1920 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकची स्थापना केली खालीलपैकी कोठे? मुंबई या ठिकाणी, सुरत या ठिकाणी, अहमदाबाद या ठिकाणी, कोलकाता या ठिकाणी. कुठं केलेली आहे स्थापना असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, आयटक आणि इंटक वरती पण क्वेश्चन वारंवार आलेले आहेत. उत्तर आहे मुंबई. तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची जी स्थापना आहे ती मुंबई या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये 1929 मध्ये पडलेल्या फुटीनंतर स्थापन करण्यात आलेल्या इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन या कामगार संघटनेच्या स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग महत्वाचा होता. म ना जोशी, श्रीपाद अमृत डांगे, एस एम जोशी आणि बी टी रणदिवे. उत्तर काय येईल? म ना जोशी. ठीक आहे, ओके, म ना जोशी. गांधीवादी तत्वांवर आधारित अशा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक या कामगार संघटनेची स्थापना 1936, 1940, 1947, 1948. 26 नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारलंय कधी झालेली आहे स्थापना? उत्तर आहे सी ऑप्शन, 1947. ठीक आहे, ओके.
नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोन्ही परीक्षा जरी आपल्या पोस्टपोन झाल्या असल्या तरी आपल्याला आपली प्रिपरेशन जी आहे ती पोस्टपोन नाही करायची आहे. तर टेस्ट सिरीज आपण पोलीस भरतीसाठी देखील चालू केलेली आहे. संयुक्त पूर्व राज्यसेवेसाठी देखील आपले लेक्चर चालू आहेत. समाज कल्याणसाठी देखील आपले लेक्चर चालू आहेत. ठीक आहे, ओके. तर आज आपण घेतोय आपला जो ठोकळा आहे MPSCचा ठोकळा, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणतो. 29वी संपूर्ण तयारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा सोबतच तुम्हाला इथं PSI STI ASO साठी सुद्धा 87वी आवृत्ती मिळत आहे. गट ब गट क संयुक्त पूर्वपरीक्षा 80% प्रश्न तुम्हाला याच पुस्तकातून दिसतात. आता सध्या रिव्हिजनसाठी तुम्ही हे जे दोन पुस्तकं आहेत ती दोन पुस्तकं वापरू शकता. आणि याच पुस्तकामधून आपण घेत आहोत क्वेश्चन आन्सर सिरीज, जी आयोगाच्याच लेवलची आहे. पुस्तक तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून पण मागवू शकता, Amazon फ्लिपकार्टवरून पण मागवू शकता, किंवा तुम्ही पुस्तकं बुक हाऊसला जाऊन देखील घेऊ शकता. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया. हिस्ट्रीचे क्वेश्चन आपण घेतोय. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन आहे, खाली युरोपातील काही देश आणि 17व्या शतकात त्यांनी स्थापन केलेल्या ज्या व्यापारी संघटना होत्या त्यांची नावं यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. कोणत्या जोड्या बरोबर आहेत असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. पहिला ऑप्शन आहे फ्रान्स, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. दुसरा आहे स्वीडन, स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी. तिसरा आहे हॉलंड, डच ईस्ट इंडिया कंपनी. तिसरा आहे ब्रिटन, द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. बरोबर, आपण जनरली फक्त ईस्ट इंडिया कंपनीबद्दलच वाचतो, बाकीचं आपण वाचत नाही. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता इथे जर आपण बघितलं बघा, फ्रान्स, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, स्वीडन, स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटन, द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. हॉलंडसाठीची तुम्हाला इथं डच येईल का बघा, नाही येणार. बरोबर, तर उत्तर काय आहे, फक्त 1, 2 आणि 4. जेव्हा आपण कॉम्प्रिहेन्सिव्हसाठी थेरॉटिकल पार्ट कव्हर करण्यासाठी आपण रेफरन्स बुक वाचतो, तेव्हा तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये हे सगळं मिळून जातं. ठीक आहे, जसं की आपण इंग्रजी सत्तेची स्थापना कशी झाली, किंवा युरोपियनांचं युरोपीय व्यापारी जे होते ना त्यांचं भारतात आगमन कसं झालं. युरोपातील जी राष्ट्र होती, लक्षात घ्या, युरोपामध्ये इंग्लंड हे एक राष्ट्र होतं. बरोबर, पोर्तुगाल होते, फ्रान्स होते, हॉलंड होते. या राष्ट्रांनी काय केलं होतं, भारताशी संबंध जोडण्यात विशेष पुढाकार घेतला होता. बरोबर, आणि आपल्याला माहिती की मग 1599 मध्ये काय झालं, व्यापाऱ्यांचा जो एक गट होता इंग्लंडमधला, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. पुढं एलिझाबेथीनं काय केलं, 1600 मध्ये सनद दिली. त्याच्यानंतर डच जे होते ना, डच यांची युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी होती. लक्षात घ्या, डच यांची काय होती, युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी होती. ओके, फ्रान्स आणि स्वीडनच्या फ्रेंच आणि स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी होत्या. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. तर इथं हॉलंड दिलेला आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. आपलं उत्तर आहे चौथा ऑप्शन, 1, 2 आणि 4. ठीक आहे, ओके. 2 नंबरचा क्वेश्चन बघा. पोर्तुगाल या युरोपियन देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले. ओके, बघा, पोर्तुगाल हा युरोपियन देश आहे ना, त्यानं सर्वप्रथम भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले. सेकंड क्वेश्चन सेंटेन्स आहे, फ्रान्सिस्को डी अल्मेडा हा भारतातील पोर्तुगीजांच्या वसाहतीचा पहिला व्हाईसरॉय होता. तर उत्तर काय आहे बघा, तुम्हाला विचारलेत अचूक विधाने. राज्यसेवेमध्ये असं कन्फ्युजन होतं, चूक विचारलेत का अचूक विचारलेत का बिनचूक विचारलेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. तर पोर्तुगाल हे जे युरोपियन देश होते ना, त्यांनी काय केलं, पहिल्यांदा भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले. ठीक आहे, आणि जो फ्रान्सिस्को डी अल्मेडा होता हा पोर्तुगीजांच्या वसाहतीचा काय होता, पहिला व्हाईसरॉय होता. ओके, क्लिअर. इंग्रज, फ्रेंच असते व्यापारी संबंधामध्ये पोर्तुगीजनं आघाडी मारली होती, जसं की गोवा, दीव दमण, मुंबई, चोल इत्यादी ठिकाणी काय केलं होतं, व्यापारी केंद्र उघडली होती. बरोबर, पण पुढं काय झालं, पुढे इंग्रज आणि फ्रेंच यांच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर पोर्तुगीज मागं पडलं. डच लोकांनी पण काही आपल्या वकारी सुरू केल्या होत्या, पण त्यांना इंग्रजांनी इतकं त्यांचं आसन मजबूत करता आलं का, नाही करता आलं. तर अशा गोष्टी पण तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित खालील विधानांवर विचार करून योग्य पर्याय निवडा. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1664 मध्ये झाली. ओके, क्वेश्चन काय आहे बघा, तुम्हाला काय विचारले, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीबद्दल क्वेश्चन आहे. तर ही प्रामुख्याने फ्रान्सच्या सरकारवर अवलंबून होती. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे का,
बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला ॲटलीस्ट फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्या स्थापना दिनांक आपल्याला माहीत पाहिजे. बरोबर. फ्रेंचांनी काय केलं होतं, माहे, पॉंडिचेरी म्हणजे पुदुच्चेरी, कारिकल या ठिकाणी काय केलं होतं, आपल्या वखारी सुरू केल्या होत्या. बरोबर. आणि प्रामुख्याने फ्रान्स सरकारवर अवलंबून होती. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. चौथा क्वेश्चन बघा, भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण होता? लॉर्ड क्लाइव्ह होता, वास्को द गामा होता, थॉमस स्टीव्हन्सन होता. भारतामध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना, प्रबोधनाची चळवळ हा पार्ट आपण स्किप करतो, स्किप करायचा नाही, लक्षात घ्या. तर चौथा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, कोण होते? आपल्याला वाटतं वास्को द गामा. भारतामध्ये म्हटलंय, भारतामध्ये जर इंग्रज म्हटलंय थॉमस स्टीव्हन्सन. घाईघाईमध्ये उत्तरं चुकू शकतात, तर घाईघाईमध्ये वाचायचं नाही, थोडंसं केअरफुली वाचायला आपण शिकलं पाहिजे. खालीलपैकी कोणत्या राष्ट्राची भारतीय प्रदेशातील सत्ता सर्वात प्रथम स्थापन झाली आणि शेवटी संपुष्टात आली? 5 नंबरचा क्वेश्चन. हॉलंड, इंग्लंड, फ्रान्स. आणि इथं आपण बघितलं की सर्वात आधी कोण आले होते? पोर्तुगाल आले होते. ठीक आहे. ओके. तर भारतामध्ये भारतीय प्रदेशातील सत्ता जी होती, सुरुवात केली होती त्यांनी आणि शेवट पण त्यांचा संपुष्टात आला. ठीक आहे. ओके. तर ते होते पोर्तुगाल. नेक्स्ट बघा, बंगालचा नवाब. असे क्वेश्चन राज्यसभेला विचारले जातात. बंगालचा नवाब जो होता अलीवर्दी खान याने खालीलपैकी कोणाच्या वखारींना त्यांच्या राज्यात आश्रय दिला होता? इंग्रजांच्या वखारी, फ्रेंचांच्या वखारी, डचांच्या वखारी, पोर्तुगीजांच्या वखारी. ठीक आहे. कोणाच्या वखारींना दिला होता हा क्वेश्चन आहे आपला. तर पुन्हा खाली ऑप्शन दिलेत 1 2 4, 2 3 4, 3 आणि 4, 1 2 3. 6 नंबरचा क्वेश्चन बघा. आता इथं जर आपण बघितलं, आपण इथं बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना बघतो. बरोबर. तुम्ही जर थेरॉटिकल अभ्यास खूप चांगला केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण पाश्चात्यांचा हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप वाचतो. ओके. त्याच्यानंतर बंगालमध्ये राजकीय बस्तान बसवण्याच्या दृष्टीने काय चालू होत्या? हालचाली चालू होत्या. मग तिथं काय झालं होतं? 1756 मध्ये काय झालं होतं बघा, अलीवर्दी खान मृत्यू पावला होता. बरोबर. आणि त्याच्या जागी कोण आला होता? सिराज उद्दौला आला होता. हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर प्लासीचं युद्ध वगैरे आपण हे वाचलेलं आहे. तर त्याच्यासाठीच हा क्वेश्चन आहे. उत्तर आहे इंग्रज, फ्रेंच आणि डच यांच्या वखारींना आश्रय दिला होता. ठीक आहे. पोर्तुगीजांच्या वखारीला दिला नव्हता. तर आपण बघत होतो बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना. ही जी टाइमलाईन आहे लक्षात ठेवा. 1756 मध्ये अलीवर्दी खान मृत्यू पावला. त्याच्यानंतर कोण आला? त्याच्यानंतर आला सिराज उद्दौला. बरोबर. कोण आला? सिराज उद्दौला. उत्तर काय आहे? सिराज उद्दौला. त्यानं काय केलं बघा, या सिराज उद्दौलानं काय केलं होतं? पुढच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला मिळतील एक्सप्लेनेशन मधून. इंग्रजांच्या बंगालमधला जो वाढता प्रभाव आहे ना, त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे त्याच्यात आणि इंग्रजांमध्ये संघर्ष सुरू होता. ओके. आणि 23 जून 1757 रोजी सिराज उद्दौलानं काय केलं होतं? त्याचं सैन्य आणि इंग्रज सैन्य लढाईसाठी कुठे एकत्र आलं होतं? प्लासी या ठिकाणी एकत्र आलं होतं. बरोबर. आणि प्लासीच्या लढाईमध्ये कोणी? रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं होतं? सिराज उद्दौलाचा पराभव केला होता. हेही आपल्याला इथं माहीत असायला हवं. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर उत्तर आहे क्वेश्चनचं सिराज उद्दौला. बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे, सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष होण्याची कारणं खालीलपैकी कोणती होती? बादशाह फरुखसिंह याच्याकडून परवाना मिळाल्याने इंग्रजांनी बंगालमध्ये मन मानेल तसा व्यापार सुरू केला. इंग्रजांनी बंगालमध्ये वर्चस्व वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले. 8 नंबरचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये का संघर्ष झाला? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की का संघर्ष झाला. बरोबर. तर उत्तर काय आहे बघा, की इंग्रजांनी काय केलं होतं? मन मानेल तसा व्यापार चालू केला होता आणि बंगालमध्ये वर्चस्व वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले. 1 आणि 2. ठीक आहे. 9 नंबरचा क्वेश्चन बघा सिराज उद्दौलाच्या नंतर पण आपल्याला माहित पाहिजे मीर जाफर नवाब बनला. अगोदर होता अलीवर्दी खान, मग सिराज उद्दौला, मग मीर जाफर. ठीक आहे. मीर जाफर नंतर कोण होतं? मीर कासिम होतं. ओके. पुन्हा मीर कासिमला काढलं, पुन्हा मीर जाफर आला. म्हणजे मीर जाफर टोटल 2 वेळा होता. इंग्रजांच्या कृतीमुळे काय झालं? या सगळ्या गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसून येतात.
9 नंबरचा क्वेश्चन बघा. अंधार कोठडीची दुर्घटना म्हणून प्रसिद्ध असलेली घटना घडण्या अगोदर सिराज उद्दौलाकडून पराभूत होऊन कोलकात्याचा इंग्रज गव्हर्नर पळून गेला होता. त्याचं नाव काय? हॉलवेल, कुक, ड्रेक आणि वॉटसन. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. त्याचं नाव काय होतं? ड्रेक असं नाव होतं. ठीक आहे. अंधार कोठडीची दुर्घटना आपल्याला विचारत नाहीत, खूप कमी एक्झाममध्ये हे विचारली जाते. ब्लॅक होल दुर्घटना जी म्हटली जाते कमी विचारली जाते. फक्त लक्षात ठेवा की गव्हर्नर कोण होता. ठीक आहे. ओके. हॉलवेल व कुक यांसारख्या इंग्रज इतिहासकारांचा हवाला देऊन असं म्हटलं जातं की कोलकात्यावरील हल्ल्यात हाती आलेल्या इंग्रजांना सिराज उद्दौलाने एका छोट्या कोठडीत ब्लॅक होलमध्ये डांबून ठेवलं. इथं 146 जणांपैकी किती लोक प्राणवायूच्या अभावी मरून गेले? तर उत्तर आहे 123. ठीक आहे. 146 पैकी 123 जण मरण पावले. इथं फक्त तुम्हाला हॉलवेल आणि कुक यांची नावं लक्षात ठेवा आणि इथं जे पळून गेलेला गव्हर्नर आहे त्याचंही नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्लॅक होल किंवा अंधार कोठडी म्हणजे काय? म्हणजे नवाबाने इंग्रजांसाठी तयार केलेले खास तुरुंग, फ्रेंचांचा बंगालमधील तुरुंग, मोगल काळातील पुरातन तुरुंग, कंपनीची मालमत्ता चोरणाऱ्यांसाठी इंग्रज वापरत असलेला तुरुंग. 11 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय आहे बघा. तर ब्लॅक होल म्हणजे काय माहिती का? ब्लॅक होल म्हणजे कंपनीची मालमत्ता चोरण्यासाठी इंग्रज जो तुरुंग वापरत होते त्याला म्हटलं जातं ब्लॅक होल. ओके, क्लिअर. आपल्याला क्वेश्चनवरून तर हेच आन्सर वाटतात पण हे आन्सर आपले नाही. 12 नंबरचा क्वेश्चन बघा. प्लासीच्या लढाईच्या संदर्भात तुम्हाला विधानं दिलेत, याच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जातो. पहिल्यांदा तर आपल्याला डेट माहीत पाहिजे. 23 जून 1757 लढाईत झालेल्या विजयामुळे भारतामध्ये इंग्रजी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. ठीक आहे. सिराज उद्दौलाचा पराभव झाला का मीर जाफरचा झाला का मीर कासिमचा झाला? सिराज उद्दौलाच्या विरुद्ध क्लाईव्हने रचलेला जो कट होता त्याच्यामध्ये मीर जाफर, जगत सेठ, राय दुर्लभ सामील होते. प्लासीच्या लढाईतील विजयामुळे कंपनीस 8 लाख पौंड इतकी रक्कम मिळाली. तर हे अगोदर पण आयोगाने विचारले, आता पण विचारलं जाऊ शकतं. अयोग्य कोणतं विचारले? तर कोणतेही विधान अयोग्य नाही, सगळी विधानं योग्य आहेत. म्हणजे काय की प्लासीच्या लढाईतील विजयामुळे कंपनीला 8 लाख रुपये मिळाले होते का? 8 लाख पौंड मिळाले होते. लक्षात घ्या. सिराज उद्दौला विरुद्ध क्लाईव्हने रचलेला जो कट होता त्या कटामध्ये मीर जाफर, जगत शेठ, राय दुर्लभ सामील होते. लक्षात घ्या. आणि इंग्रजी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. ओके. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश याने आपली राजधानी मुर्शिदाबादहून मोंगीरला नेली. ठीक आहे. ओके. मुर्शिदाबादहून मोंगीरला नेली. पहिला आहे मीर जाफर, दुसरा आहे सिराज उद्दौला, तिसरा आहे मीर कासिम, चौथा आहे मीर मदन. 13 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं विचारलाय. तर बघा असे क्वेश्चन आयोगाने पूर्वी पण विचारलेले आहेत. मीर जाफर, फक्त इथं कन्फ्युजन काय होईल, तुम्हाला जर टाइमलाईन माहीत नसेल तर कन्फ्युजन होईल. तर जो मीर कासिम होता की नाही, मीर कासिम, तर या मीर कासिमनं काय केलंय? आपली राजधानी मुर्शिदाबादहून मोंगीरला नेली. ठीक आहे. ओके. कंपनीचे नोकर करीत असलेल्या खाजगी व्यापारास प्रतिशह म्हणून डॅश डॅश याने इतर देशीय व्यापाऱ्यांनाही करमुक्त परवाना दिला. करमुक्त व्यापाराचा परवाना दिला. हा क्वेश्चन मल्टिपल टाइम पडलेला आहे. इथं तुम्हाला मुर्शिदाबाद मोंगीर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर कंपनीचे नोकर करीत असलेला जो खाजगी व्यापार आहे ना, तर त्याच्यासाठी मीर कासिम यानं काय केलं होतं? इतर देशीय व्यापाऱ्यांना सुद्धा करमुक्त व्यापाराचा परवाना दिला होता. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा. जसं तुम्हाला प्लासीच्या लढाईवरती क्वेश्चन विचारला जातो तसंच तुम्हाला बक्सारच्या लढाईवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. तर बक्सारची लढाईचं नेतृत्व, डेट लक्षात ठेवा, कोणी केलं होतं? तर जे मेजर मनरो होते ना, तर या मेजर मनरोनं केलं होतं. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? बक्सारची लढाई जी आहे तर त्या बक्सारच्या लढाईचं नेतृत्व मेजर मनरो यांनी केलं होतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. बक्सारच्या लढाई संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? बघा. शुजा उद्दौलाचा पराभव झाला. मोगल बादशाह शाह आलम इंग्रजांना शरण गेला. काय झालं बक्सारच्या लढाईमुळे ते आपल्याला इथं विचारले. उत्तर भारतामध्ये इंग्रजांना आवाहन देऊ शकणारी सत्ता उरली नाही. इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले गेले. मीर कासिमही मारला गेला. त्याच्याकडून पुन्हा प्रतिकार होण्याची शक्यता संपुष्टात आली. ओके. 16 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय होईल बघा? डी ऑप्शन. तर इथं शुजा उद्दौलाचा पराभव, मोगल बादशाह शरण गेला, उत्तर भारतात त्यांना आव्हान देणारी सत्ता उरली नाही,
इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले. ठीक आहे, ओके. आता इथं पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलाय, खालीलपैकी कोणती बाब 1765च्या अलाहाबादच्या तहाशी सुसंगत नाहीत. क्वेश्चन विचारले जातात, डेफिनेटली विचारले जातात. तर इथे तुम्हाला अलाहाबादच्या तहाबद्दल क्वेश्चन आहे. बघा, युद्ध खर्च म्हणून शुजा उद्दौलाने इंग्रजांना 50 लाख रुपये द्यावेत असं ठरलं. ठीक आहे, ओके. 26 लाख रुपये वर्षासनाच्या बदल्यात शाह आलमनं इंग्रजांना बंगाल, बिहार, ओडिसा या प्रांताची दिवाणी द्यायचे ठरले. कोरा, अलाहाबाद हे जिल्हे वगळता उर्वरित अयोध्या प्रांतावरील नवाबाचा हक्क मान्य करण्यात आला. चौथा आहे, मोगल साम्राज्यात तैनाती फौज ठेवण्याची तरतूद करण्यात आली. तर इथं युद्ध खर्च बरोबर आहे, दिवाणी बरोबर आहे, अयोध्या प्रांतावरचा हक्क पण बरोबर आहे, पण चौथं जे सेंटेन्स आहे, चौथं सेंटेन्स चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. तर इथं या तहाशी सुसंगत नव्हतं. तहाशी सुसंगत असणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण का आयोगाकडून क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा 18 नंबरचा. बंगालमध्ये प्रस्थापित करण्यात आलेल्या दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे लष्करी व आर्थिक सत्तेशिवाय केवळ जबाबदारी अशी नवाबाची अवस्था झाली होती. तर इंग्रज मात्र जबाबदारीशिवाय सत्ता उपभोगू शकत होते. कोणते विधान दुहेरी राज्यसत्तेसंदर्भात किंवा राज्यपद्धतीबाबत चुकीचं आहे? बघा, 18 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं तुमचं उत्तर आहे पहिला ऑप्शन. इथं लष्करी दिवाणी अधिकार इंग्रजांकडे होते, शांतता सुव्यवस्था बरोबर आहे. हेतू काय होता? बंगालमध्ये नवाबाची सत्ता कायम, बरोबर आहे. दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे काय झालं? आर्थिक पिळवणूक झाली, बरोबर आहे. जॉर्ज कॉर्नवॉलिस यांनी इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या पद्धतीचा गौरव केला, हे चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. 19 नंबरचा क्वेश्चन बघा. 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सरच्या लढाईत मोगल बादशाह शाह आलम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला, बंगालचा नवाब मीर कासिम यांचा इंग्रजांनी पराभव केला. नेतृत्व कोणी केलं असं विचारलं. 19 नंबरचा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. क्वेश्चन रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलं होतं. टाइम पिरियडवरून हेक्टर मनरो यांनी केलं होतं, हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, ओके. टाइम पिरियडवरून आपण उत्तरं देऊ शकतो. नेक्स्ट बघा, 1772 मध्ये डॅश डॅश याने दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली. 20 नंबरचा क्वेश्चन कोणी बंद केली? वॉरन हेस्टिंग यांनी बंद केली. ठीक आहे, ओके. तर हा होता 20 क्वेश्चनचा आपला पार्ट फर्स्ट. पार्ट सेकंड पण लवकरच अपलोड होईल. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा एक्झाम जरी पोस्टपोन झाल्या असल्या तरीसुद्धा आपल्याला आपला अभ्यास जो आहे तो पोस्टपोन नाही करायचा आहे. याच्यासाठी आपण इथे लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. राज्यसेवा, संयुक्त पूर्वपरीक्षा, समाज कल्याण अधिकारी, पोलीस भरती, जवळजवळ सगळ्याच एक्झामसाठी आपल्या चॅनलवरती प्रिपरेशन चालू आहे. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेला आधुनिक भारताचा इतिहास विचारला जातो. तर जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह जो ठोकळा आहे 29वी आवृत्ती, इथं तुम्हाला क्वेश्चन प्लस थेरी मिळून जाईल. जे लोक राज्यसेवा करतात त्यांनी हा ठोकळा घ्या, आणि जे लोक कंबाईनची तयारी करतात त्यांच्यासाठी पण कॉम्प्रिहेन्सिव्ह 87वी आवृत्ती आपली चालू आहे. तर हे तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे क्वेश्चन मिळतील जे आयोगाच्याच लेवलचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपली जी लेवल आहे ना आयोगाची ती मेंटेन राहिली पाहिजे. ठीक आहे, ओके. चला तर आपण कंटिन्यू करूया. 21 नंबरचा क्वेश्चन आपल्या समोर आहे. क्लाइव्हच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं सेंटेन्स आहे, क्लाइव्ह इंग्लंडला परत गेल्यावर त्याच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. 2 नोव्हेंबर 1774 रोजी क्लाइव्हने आत्महत्या केली. त्याचं वय फक्त 49 वर्ष होतं. सरदार पन्नीकरांच्या मते क्लाइव्हने भारतात दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं. चौकशी समितीचा सदस्य कर्नल बिगॉन याने मात्र क्लाइव्हचे जोरदार समर्थन केलं. बघा, 21 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला क्लाइव्ह बद्दल विचारलेला आहे. तर जे काय म्हणतो आपण इथं, गव्हर्नर जनरल असतील, व्हाईसरॉय असतील, यांच्यावरती आयोग कायम क्वेश्चन विचारतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर.
एकच मिनिट थांबा. तर इथं आपल्याला क्वेश्चन हा विचारलेला आहे. आता इथं आपण क्लाइव्हचा टाइम पिरियड आपल्याला माहित पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे. ओके, चला तर 21 नंबरचा क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. काय क्वेश्चन आहे बघा 21 नंबरचा. तर क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला जो आहे क्लाइव्ह संदर्भात आहे. आता असे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी इथं इन्फॉर्मेशन खूप चांगली लागते. बरोबर, तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. आता इथं जर आपण बघितलं तर इथं आपलं उत्तर येईल चौथा ऑप्शन. बरोबर, 1, 2 आणि 3. ठीक आहे. ओके, 1, 2 आणि 3. तर इथं चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानं आत्महत्या केली. त्याचं वय 49 वर्ष होतं. पन्नीकरांच्या मते क्लाइव्हने भारतात दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं. ठीक आहे. चौथं जे विधान आहे ते चौथं विधान इथं आपल्याला चुकीचं दिसून येतं. म्हणजे उत्तर आपलं काय आलं 1, 2 आणि 3. ओके, तर गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय करायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा नियामक कायद्यानुसार हे जे कायदे आहेत ना, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचे 4 कायदे आणि स्वातंत्र्याच्या नंतरचे 4 कायदे, हे कायदे तुम्हाला करावे लागतात. तर याच्यामध्ये तुम्हाला 73चा रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा नियामक कायदा विचारलाय. काय दिलंय बघा, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरलचा दर्जा मिळाला आणि वॉरन हेस्टिंग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. ठीक आहे. ओके, सेकंड आहे कोलकात्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तिसरं सेंटेन्स आहे कंपनीचे सगळे अधिकार ब्रिटिश पार्लमेंटकडे सुपूर्द करण्यात आले. चौथं आहे कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश पार्लमेंटचे अंशतः नियंत्रण झाले. ठीक आहे. ओके, बघा उत्तर काय राहील, उत्तर आहे तिसरा ऑप्शन. ओके, तर इथं कंपनीचे सगळे अधिकार जे आहेत ना ब्रिटिश पार्लमेंटकडे सुपूर्द करण्यात आलं. आता इथे जे ऑप्शन तुम्हाला दिलेत ना, तर इथं तुम्हाला मॉर्ले मिंटो असेल, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड असेल किंवा स्वातंत्र्याचा कायदा असेल, हे सगळेच कायदे तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत, कारण कुठे ना कुठे ते तुम्हाला विचारले जाणार आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 23 नंबरचा क्वेश्चन आहे कलकत्ता गॅझेट किंवा बंगाल गॅझेट ही वृत्तपत्रे कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली. वृत्तपत्रे, वाहतूक, दळणवळण याच्यावरती आयोगाचा कायम क्वेश्चन असतो. लक्षात घ्या, कंबाईनलाही असतो, राज्यसेवेलाही असतो. तर इथे तुम्हाला कलकत्ता गॅझेट आणि बंगाल गॅझेट विचारले. वॉरन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड वेलस्ली. चौथा ऑप्शन आहे सर जॉन शोर. ठीक आहे. 23 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला विचारलेला इथं. तर बघा, कलकत्ता गॅझेट आणि बंगाल गॅझेट ही वृत्तपत्र वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीत सुरू झाली. अशी भरपूर वृत्तपत्र आहेत. तुम्हाला आंबेडकर साहेबांच्या काळातली वृत्तपत्र विचारतील, त्याच्यानंतर तुम्हाला राजा राममोहन राय यांची विचारतील, रमाबाई रानडे असतील, ॲनी बेझंट असतील, गांधीजी असतील, चिपळूणकर असतील, परांजपे असतील, बरेच सारे समाजसुधारक आहेत की ज्यांचे वृत्तपत्र आपल्याला विचारली जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं टाइमलाईन लक्षात ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या संदर्भात कोणती विधाने अचूक आहेत. पहिलं सेंटेन्स आहे त्याने हिंदुस्थानात कायमधारा पद्धतीची सुरुवात केली. बरोबर. दुसरं सेंटेन्स आहे त्याच्या काळापासून गव्हर्नर जनरल हा उमराव घराण्यातील असावा ही प्रथा सुरू झाली. ओके. तिसरं सेंटेन्स आहे त्याने कायदे संहिता तयार केली, तिला कॉर्नवॉलिस संहिता असं म्हणत. चौथं सेंटेन्स आहे त्याने कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. ओके. 24 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. तर इथं बघा कॉर्नवॉलिस बद्दल क्वेश्चन आहे. बरोबर. तर इथं आपलं उत्तर कायमधारा पद्धतीची सुरुवात त्यानं केली का, नाही केली. लक्षात घ्या, कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणी केली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथं आपलं उत्तर आहे 2 आणि 3. तर त्याच्या काळापासून गव्हर्नर जनरल हा उमराव घराण्यातील असावा ही प्रथा सुरू झाली आणि त्याने कायदे संहिता तयार केली आणि तिला कॉर्नवॉलिस संहिता असं म्हटलं. ठीक आहे. ओके. तर हे इथं आपल्याला लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला जी कायमधारा पद्धती हा ऑप्शन आलेला आहे ना, तर लक्षात घ्या कायमधारा जमीन महसुलीच्या ह्या ज्या पद्धती आहेत ना, तर या पद्धतीवरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. कायमधारा पद्धती. तर कॉर्नवॉलिस बंगालचे गव्हर्नर जनरल होते ना,
तेव्हा 1793 मध्ये ही पद्धती सुरू झाली होती, बरोबर. ओके, पण सुरुवात कोणी केली होती ते आपल्याला इथं विचारलेलं आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे थोडासा ट्विस्ट करून विचारल्यासारखं वाटतो, म्हणजे इथं आपण थोड्याशा सिली मिस्टेक करू शकतो, म्हणजे होऊ शकतात आपल्याकडून. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन, एकच मिनिट थांबा. बरोबर, चला पुढचा क्वेश्चन घ्या. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा, असंच तुम्हाला समाज सुधारकांवरती पण क्वेश्चन येतो. त्याने इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीस बंदी घालणारा कायदा संमत केला. ठगांचा पूर्ण बंदोबस्त केला. 1835 मध्ये कलकत्त्याला मेडिकल कॉलेज सुरू केले. पहिला ऑप्शन आहे विल्यम बेंटिंग, राजा राममोहन राय. आता राजा राममोहन रायने सतीचा कायदा चालू केला होता, पण ठगाचा बंदोबस्त केला का? नाही. पण त्यांनी कायदा संमत केला का? नाही, त्यांनी सपोर्ट केला होता, बरोबर. मनरो येईल का? नाही येणार उत्तर, बरोबर. उत्तर काय येईल? लॉर्ड विल्यम बेंटिंग. तर विल्यम बेंटिंग यांनी काय केलं होतं? 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा संमत केला, ठगांचा पूर्ण बंदोबस्त केला. 1835 मध्ये कलकत्त्याला मेडिकल कॉलेज सुरू केलं. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. यांच्याच कारकिर्दीत भारतात सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू झाली. लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड हार्डिंग्स पहिला, लॉर्ड एलनबरो, लॉर्ड कॉर्नवॉलिस. 26 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा? लॉर्ड बेंटिंग. ठीक आहे, ओके. 27 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तर येईल लॉर्ड बेंटिंग. तर दत्तक वारसा नामंजूर करून, आता ही जी संस्थानं आहेत ना, ही संस्थानं सुद्धा तुम्हाला विचारली जातात. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला कोणतं संस्थान खालसा केलं, तर तुम्ही पुस्तकामध्ये तुम्हाला हे कंटेंट मिळून जाईल. दत्तक वारस नामंजूर. आपल्या हिस्ट्रीसाठी भरपूर पुस्तकं आहेत. तर बघा, लॉर्ड डलहौसी जो होता ना, डलहौसी, तर या लॉर्ड डलहौसीनं काय केलं होतं? 1848 ते 1856 त्याचा कालखंड होता. दत्तक वारस नामंजूर हे विलिनीकरण धोरण होतं, बरोबर. ब्रिटिश सर्वश्रेष्ठत्वाचा विस्तार करण्यासाठी प्रशासकीय धोरण म्हणून वापरलं जात होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आणि 1857च्या विद्रोहाला कारणीभूत ठरलेल्या मूलभूत घटकापैकी हे एक धोरण होतं, दत्तक वारस नामंजूर, लक्षात घ्या. डलहौसीचं साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारस नामंजूर, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जातात. तर याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. ठीक आहे, ओके, क्लिअर. मी चुकून हे बेंटिंगला राऊंड केलं, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा वॉरन हेस्टिंगच्या संदर्भात विचार करा. वॉरन हेस्टिंग याच्या कारकिर्दीत चार्ल्स विल्किसन याने भगवद्गीतेचं इंग्रजी भाषांतर केलं. नेक्स्ट आहे, हेस्टिंगच्या कारकिर्दीतच इसवी सन 1783 मध्ये विल्यम जोन्स यानं एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. थर्ड सेंटेन्स आहे, कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश एलिझा एम्पे याच्याशी संगनमत करून वॉरन हेस्टिंगने राजा नंदकुमारचा अडसर दूर केला. आणि चौथं आहे, हेस्टिंगने पूर्वी बिहारमध्ये आणि ओरिसामध्ये अस्तित्वात असलेली दोन्ही महसूल मंडळे रद्द करून त्याच्याऐवजी काय केलं? कलकत्ता येथे एक मध्यवर्ती महसूल मंडळ स्थापन केले. ठीक आहे, ओके. चला, काय येईल उत्तर बघा. अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर आहे बी ऑप्शन, बरोबर. 1, 2 आणि 3. बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे वॉरन हेस्टिंग बद्दल विचारले, बरोबर. आपल्याला काय विचारलेलं आहे? वॉरन हेस्टिंग बद्दल विचारलेलं आहे. तर वॉरन हेस्टिंग याच्याच कारकिर्दीमध्ये काय झालं? चार्ल्स विल्किन्सन याने भगवद्गीतेचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. हेस्टिंगच्या कारकिर्दीतच 1783 मध्ये विल्यम जोन्स यानं काय केलं? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश होता त्यानं त्याच्याशी संगनमत करून काय केलं? राजा नंदकुमारचा अडसर दूर केला. आता चौथं जे आहे ना, ही महसूल मंडळे वगैरे रद्द केलेली नाहीयेत, त्याच्यामुळं चौथं सेंटेन्स आपल्याला इथं चुकीचं दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. बंडखोरांकडे कसलीही राजकीय दूरदृष्टी
किंवा भविष्याविषयी सुस्पष्ट योजना कार्यक्रम नव्हता. ते सर्वजण आपापल्या भूतकाळाची बंदी होते. हिरावून घेण्यात आलेले आपले खास अधिकार परत मिळवणे हाच त्यांचा एकमेव हेतू होता आणि त्यासाठीच ते लढले. या शब्दात डॅश डॅश यांनी 1857च्या उठावाचं स्वरूप स्पष्ट केले. बघा, आपलं जे पुस्तक आहे की नाही आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये कुणाचं, आपल्या व्ही पाटील सरांचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 1857च्या उठावावरती 150+ क्वेश्चन मिळतील. याच्यामध्ये हे जे उद्गार आहेत ना, जवळजवळ चला बघा, तर जवळजवळ 150+ क्वेश्चन फक्त एका टॉपिकवरचे आहेत. असे तिथं सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं ऑप्शन आहे न. र. फाटक, सुमित सरकार, डॉक्टर बिपिनचंद्र, T.R. होम्स. 29 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय आहे बघा, उत्तर आहे डॉक्टर बिपिनचंद्र. ठीक आहे, उत्तर काय आहे, डॉक्टर बिपिनचंद्र. 30 नंबरचा क्वेश्चन बघा, काडतुसांना लावलेली गायींची आणि डुकरांची चरबी हे 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण होतं. ही चरबी लावलेली काडतुसे त्यावेळी नव्याने आलेल्या डॅश डॅश या नावाच्या बंदुकीत वापरली जात. ब्रूट्स, एनफिल्ड, व्हिक्टोरिया आणि लॉर्ड्स. ठीक आहे, उत्तर काय आहे, ब्रूट्स, एनफिल्ड, व्हिक्टोरिया आणि लॉर्ड्स. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तर काय असेल बघा, उत्तर आहे बी ऑप्शन, एनफिल्ड. ठीक आहे, ओके. हा उठाव अयशस्वी झाला असला तरी नंतर यशस्वी ठरलेल्या स्वातंत्र्य चळवळीस याच उठावातून प्रेरणा मिळाली हे नाकारता येणार नाही. या शब्दात डॅश डॅश यांनी 1857च्या उठावाचं मूल्यमापन केलंय असं इथं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, उत्तर काय येईल, चला, तर याचं उत्तर आहे बघा 31 नंबरचा क्वेश्चन. 31 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे डॉक्टर बिपिनचंद्र. ठीक आहे, ओके. सुमित सरकार सरांचं बुक खूप छान आहे हिस्ट्रीचं, जर कधी तुम्हाला मिळालं वाचायला तर नक्की वाचा. 32 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्याने देशी वृत्तपत्र कायदा रद्द करून मुद्रण स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हणतात. त्याने भारतीय न्यायाधीशांना युरोपीय आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार देणारं इल्बर्ट विधेयक मांडलं. चौथं सेंटेन्स आहे, हा भारतीयांना आपलासा वाटणारा परकीय प्रशासक होता. याच्या इतका लोकप्रिय प्रशासक इंग्रज राजवटीत आणि त्याच्यापूर्वी आणि नंतरही झाला नाही. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डफरिन, लॉर्ड बेंटिंग आणि लॉर्ड रिपन. 32 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय आहे बघा, देशी वृत्तपत्र कायदा याच्यावरून आपल्याला उत्तर येतं किंवा लोकप्रिय म्हणतो आपण, तर ते आहेत लॉर्ड रिपन. यांच्याशिवाय दुसरे कुठले लोकप्रिय आहेत, अजिबात नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतात सर्वाधिक वंश विद्वेष निर्माण झाला. पहिला ऑप्शन आहे इल्बर्ट विधेयकासंदर्भात विवाद. दुसरा ऑप्शन आहे नागरी सेवा प्रवेशाकरता वयोमर्यादा कमी करणे. तिसरा आहे 1878चा शस्त्र अधिनियम. चौथा आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. तर इथे तुम्हाला राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी म्हटलंय असं कोणतं रिझन होतं की ज्याच्यामुळे सर्वाधिक वंशभेद झालेला इथं दिसून येतं. तर उत्तर काय आहे बघा, इल्बर्ट विधेयकासंदर्भात विवाद. म्हणजे इल्बर्ट विधेयक हे INCच्या आधी आलं होतं हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आता इल्बर्ट विधेयक काय होतं हे तुम्ही पुस्तकामध्ये वाचू शकता.
काय होतं इल्बर्ट विधेयक? बरोबर, की भारतीय न्यायाधीशांना गोऱ्या आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळणार होता. पण हे विधेयक संमत झालं का? नाही झालं, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर 33 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे पहिला ऑप्शन. लॉर्ड लिटनने स्थापन केलेली स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस डॅश डॅश या व्हाईसरॉयने बंद केली. लॉर्ड डफरिन, लॉर्ड रिपन, लान्सडाऊन आणि लॉर्ड कर्जन. तर लिटनने स्थापन केलेली ही जी सर्व्हिस आहे हे कोणी बंद केली असं म्हटलंय? 34 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे लान्सडाऊन. ओके, उत्तर काय आहे? लान्सडाऊन. 35 नंबरचा क्वेश्चन बघा. 1813च्या चार्टर ऍक्ट संदर्भात काय खरं नाही? 1793च्या संधीचं नूतनीकरण, ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला पायबंद, कंपनीचा भारतीय व्यापारावरील एकाधिकार नष्ट केला, भारतात शिक्षणासाठी वार्षिक 1,00,000 रुपयांची तरतूद केली. 35 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, ओके, बरोबर. तर बघा 1813चा जो चार्टर ऍक्ट आहे ना, त्या चार्टर ऍक्टमध्ये हे असलं काही नव्हतं की साम्राज्यवादी धोरणाला पायबंद बसला. बरोबर. बाकी हे 1793च्या सनदेचं नूतनीकरण बरोबर आहे. कंपनीचा भारतीय व्यापारावरील एकाधिकार नष्ट केला हेही बरोबर आहे. भारतात शिक्षणासाठी वार्षिक 1,00,000 रुपयांची तरतूद केली हेही बरोबर आहे. ठीक आहे, फक्त एक विधान जे आहे ते एक विधान इथं चुकीचं आहे. 36 नंबरचा क्वेश्चन बघा. पुण्याच्या चाफेकर बंधूंनी रँड नावाच्या जुलमी प्लेग कमिशनरची 22 जून 1897 रोजी हत्या केली. त्यावेळी डॅश डॅश हा भारताचा व्हाईसरॉय होता. कोण होतं? डेट बघा, टाइम पिरियड बघा. लॉर्ड एल्गिन दुसरा, लॉर्ड डफरिन, लॉर्ड लान्सडाऊन आणि लॉर्ड कर्जन. 36 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय आहे बघा? उत्तर आहे पहिला ऑप्शन, लॉर्ड एल्गिन दुसरा. ठीक आहे, ओके. 37 नंबरचा क्वेश्चन बघा. लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश या व्हाईसरॉयची तुलना मोगल कारकिर्दीतील औरंगजेबशी केली आहे. लॉर्ड लिटन, लॉर्ड मिंटो, लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड कर्जन. हा क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेला आहे. उत्तर काय आहे बघा? उत्तर आहे लॉर्ड कर्जन. तर लॉर्ड कर्जनची तुलना जी आहे ना मोगल कारकिर्दीतील औरंगजेबाशी केलेली होती. लॉर्ड कर्जनच्या काळात हे कायदे संमत केले गेले. कलकत्ता महापालिका कायदा, भारतीय चलन कायदा, विस्फोटक पदार्थ कायदा, वृत्तपत्र कायदा, विद्यापीठ कायदा. 38 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा? उत्तर आहे बी ऑप्शन. कर्जनच्या काळामध्ये आता हे कायदे कधी संमत झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कलकत्ता महापालिका कायदा, चलन कायदा आणि विद्यापीठ कायदा. ठीक आहे, वृत्तपत्र कायदा तुम्ही इलिमिनेट केला असता तर फक्त एक ऑप्शन इलिमिनेट झाला असता. ओके, तर हे कर्जनच्या काळातले कायदे. थोडक्यात काय माहिती का, व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल आपल्याला डिटेलमध्ये करायचे आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा. भारत स्थित कोणत्या युरोपियन संघटनेने काय म्हटलंय? भारत स्थित कोणत्या युरोपियन संघटनेने इल्बर्ट बिलाच्या विरोधात आंदोलन छेडले होते? युरोपियन डिफेन्स असोसिएशन, इंडो ब्रिटिश असोसिएशन, अँटी इल्बर्ट बिल लीग, युरोपियन राईट्स फ्रंट. ठीक आहे, ओके, फ्रंट. 39 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे पहिला ऑप्शन, इल्बर्ट बिल जे आहे ना तर हे युरोपियन डिफेन्स असोसिएशन. लक्षात ठेवा. 40 नंबरचा क्वेश्चन बघा. 40 नंबरचा क्वेश्चन आहे राजा राममोहन राय यांच्याविषयी. तर राजा राममोहन राय यांच्याविषयी कोणती विधाने अचूक आहेत? पहिलं सेंटेन्स आहे 20 ऑगस्ट. बघा, समाज सुधारक, त्यांच्या संस्था, त्यांचे वृत्तपत्र, त्यांचं जीवन, त्यांचं जे काही आहे त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड सगळं आपल्याला करायचं आहे. तर 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. सती प्रथेला धर्माचं अधिष्ठान नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं. तरुणपणी त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे वाराणसी येथे तर अरबी फारसी वाङ्मयाचे पटना येथे अध्ययन केले. फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3 कोणतेही नाही. 1, 2 आणि 3 तिन्ही. ठीक आहे, ओके. 40 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय आहे? डी ऑप्शन, 1, 2 आणि 3 तिन्ही येईल. तर इथं ब्राह्मो समाजाची स्थापना, धर्माचं अधिष्ठान नाही, वाराणसी येथे अरबी फारसी वाङ्मयाचं पटना या ठिकाणी अध्ययन केलं. ठीक आहे. चुकीचं विधान ओळखा. गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रातून अंधश्रद्धा, विषमता, अनिष्ट रूढींवर टीका केली. दुसरं सेंटेन्स आहे चुकीचं विचारले. हिंदुस्थानातील राजकीय लेखन देवनागरी लिपीतून असावे असं सगळ्यात आधी प्रतिपादन केलं.
विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रचारासाठी 52 मध्ये गुजराती, बघा इथे तुम्हाला गुजराती चेक करायचं आहे, 52 चेक करायचं आहे, सत्यार्थ प्रकाश आणि विष्णू शास्त्री पंडित. तर एवढे सगळे फॅक्ट्स आपल्याला चेक करावे लागतात. राज्यसभेला असेच क्वेश्चन असतात. 1809 मध्ये राजा राममोहन राय यांनी गिफ्ट टू मोनोथेइस्ट हा अरबी भाषेतील महान ग्रंथ लिहिला. उत्तर आहे ड ऑप्शन. ड ऑप्शन चुकीचा आहे, कारण गिफ्ट टू मोनोथेइस्ट हा जो ग्रंथ आहे हा त्यांनी लिहिलेला नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. बाकी सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे बरोबर आहेत. 42 नंबरचा क्वेश्चन बघा. 42 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे की 1864 मध्ये काय विचारलंय बघा तुम्हाला. 1864 मध्ये पुण्यामध्ये पहिला पुनर्विवाह घडवून आणण्यात आला. कोणी घडवला? न्यायमूर्ती रानडे, आत्माराम पांडुरंग, विष्णू शास्त्री पंडित, महात्मा ज्योतिबा फुले. 42 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे, ओके. तर यांनी काय केलं होतं? पहिला पुनर्विवाह घडवून आणला होता, लक्षात ठेवा. बाकी इथं तुम्हाला न्यायमूर्ती रानडे असतील, आत्माराम पांडुरंग असतील, विष्णू शास्त्री पंडित असतील, प्रत्येक पर्सनवरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. खाली काही धार्मिक ऑब्लिक सामाजिक संघटना आणि त्यांचे संस्थापक याच्या जोड्या दिल्या आहेत. यापैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? पहिला ऑप्शन आहे केशवचंद्र सेन, साधारण ब्राह्मो समाज, देवेंद्रनाथ टागोर, आदि ब्राह्मो समाज, दादोबा पांडुरंग, परमहंस सभा, लोकमान्य टिळक, डेक्कन सभा. ओके. 1 आणि 4, 2 आणि 3, 1 आणि 2 आणि 2 आणि 4 असे तुम्हाला जोड्या लावमध्ये अ गट ब गट देऊन पण विचारलं जाऊ शकतं. तर 43 नंबरचा क्वेश्चन उत्तर बघा. इथं तुम्हाला चुकीच्या जोड्या विचारलेत. तर साधारण ब्राह्मो समाज जो होता ना, साधारण ब्राह्मो समाज जेव्हा स्प्लिट झाला राजा राममोहन रायांच्या मृत्यूनंतर, तर हा आहे 1866 ची स्थापना. संस्थापक शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस. इथं तुम्हाला केशवचंद्र सेन दिले, त्याच्यामुळे हे चुकलं. तर इथं हा ऑप्शन जातो, हा ऑप्शन जातो. 1 आणि 4, 1 आणि 2. पण आदि ब्राह्मो समाज जो आहे तो मात्र बरोबर आहे, देवेंद्रनाथ टागोर. त्याच्यामुळे उत्तर आहे 1 आणि 4. आता राहिला प्रश्न डेक्कन सभेचा. डेक्कन सभेबद्दल पण तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे. बघा, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? विष्णू शास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, बरोबर. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण? गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. खालील विधाने विचारात घ्या. दादोबा पांडुरंग तरखडकर मानव धर्म सभेचे संस्थापक होते, बरोबर आहे का? बघा, ब्राह्मो समाजात विलिनीकरण करण्यापूर्वी देवेंद्रनाथ टागोर हे तत्वबोधिनी सभा या सभेचे ऑब्लिक समाजाचे कार्य करीत होते. हेनरी विवियन डेरोझिओ या अँग्लो इंडियन तरुणाने इसवी सन 1820 मध्ये प्रिस्पेक्ट्स ऑफ जीसस हा ग्रंथ लिहिला. चौथा आहे दर्पण सुरू करण्यामागे मनुष्य प्राण्याची मने झाकवणाऱ्या अज्ञानाचे व चुकीच्या समजुतींचे मळब दूर करणे आणि त्याच्यावरती प्रकाश पाडणे हा प्रमुख उद्देश होता. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. 44 नंबरचा क्वेश्चन बघा. इथे जर आपण बघितलं तर मानव धर्म सभेचे संस्थापक होते का? होते. त्याच्यामुळे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन इलिमिनेट होतो. एक तर वरील सर्व किंवा 1, 2, 4. तर इथं ब्राह्मो समाजात विलिनीकरण करण्यापूर्वी तत्वबोधिनी सभेचे कार्य करीत होते, पण तत्वबोधिनी सभेला ब्राह्मो समाजामध्ये त्यांनी मर्ज केलं नाही, लक्षात घ्या. हे चुकीचं आहे. चौथं सेंटेन्स बरोबर आहे. दर्पण सुरू करण्यामागे मनुष्य प्राण्याची मने झाकवणाऱ्या अज्ञानाचे व चुकीच्या समजुतींचे मळब दूर करणे आणि त्याच्यावरती प्रकाश पाडणे हा प्रमुख उद्देश होता. ठीक आहे, ओके. डॅश डॅश यांनी वासुदेव बळवंत फडके यांची वकील पत्र घेतले होते. गणेश वासुदेव जोशी. वासुदेव बळवंत फडक्यांवरती पूर्वी फार क्वेश्चन येत होते, आता येत नाहीत. का येत नाहीत तेही सांगते. आता तुम्हाला कंटेंट जे आहे ना विचारण्यासारखं आयोगाकडे भरपूर आहे, लक्षात घ्या. नवीन नवीन पुस्तकं मार्केटमध्ये येत आहेत किंवा आपल्याच पब्लिकेशननं जी पुस्तकं UPSC साठी वापरली जातात ना, तर त्या पुस्तकाचा सुद्धा अनुवाद आपल्या पब्लिकेशननं केलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला इथं या गोष्टी काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, ओके. महात्मा, ओके. 45 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय आहे? अ ऑप्शन, गणेश वासुदेव जोशी. महात्मा ज्योतिबा फुले खालीलपैकी कोणता ग्रंथ मरणोत्तर प्रकाशित झाला?
हाही क्वेश्चन कॉमन आहे. यांचे सगळे ग्रंथ लक्षात ठेवा. कोणते ग्रंथ मरणोत्तर प्रकाशित झालेत हेही तुम्ही लक्षात ठेवा. सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्याचा आडूस. 46 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आहे डी ऑप्शन. ठीक आहे. फक्त सार्वजनिक सत्यधर्म जो आहे ना तो ग्रंथ मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे. हे इथं आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. चला, तर इथं आपले टोटल 46 क्वेश्चन कंप्लीट होतात. पुढचा पार्टही आपण कंटिन्यू करणार आहोत. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. गुड डे, टेक केअर. चला, तर आपण बघत होतो हिस्ट्रीचे क्वेश्चन. आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. ओके, 46 क्वेश्चन आपण बघितले. 47 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे किंवा आहे तसं विचारलंय. जसं आपल्याला महात्मा फुल्यांचे ग्रंथ विचारले तसं लोकमान्य टिळकांचे विचारलेत. गीता रहस्य, ओरायन, द आर्क्टिक होम इन द वेदास, स्वराज्य शास्त्र. ठीक आहे. 47 नंबरचा क्वेश्चन. 500+ क्वेश्चन आहेत बघा. जितके पॉसिबल होतील तेवढे आपण घेऊया. तर गीता रहस्य त्यांचा ग्रंथ आहे. ओरायन पण त्यांचा आहे. द आर्क्टिक होम इन द वेदास हाही त्यांचा आहे. पण स्वराज्य शास्त्र हा जो आहे ना हा टिळकांनी लिहिलेला ग्रंथ नाही. ठीक आहे. ओके, उत्तर आहे फक्त 1, 2 आणि 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला काय केलेलं आहे, सामाजिक संस्था बघा. जेवढ्या सामाजिक संस्था इथे येत आहेत क्वेश्चनमध्ये तेवढ्या सगळ्या सामाजिक संस्थांचा अभ्यास करून ठेवा. तर सामाजिक संस्था आणि त्यांचे संस्थापक त्यांच्या जोड्या दिलेत. चुकीची जोडी तुम्हाला ओळखायला सांगितले. ठीक आहे. सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिबा फुले, परमहंस सभा, दादोबा पांडुरंग, भारत सेवक समाज, गोपाळकृष्ण गोखले, मानव धर्म सभा, राजा राममोहन राय. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं मानव धर्म सभेबद्दल आपण पाठीमागं क्वेश्चन बघितले होते की नाही. सो इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल लगे की अरे मानव धर्म सभेबद्दलचा तरखडकरांचा क्वेश्चन आपण बघितला होता. सो उत्तर काय असेल आपलं, उत्तर आहे मानव धर्म सभा. ठीक आहे. ओके, ही जोडी आपली चुकीची आहे. तर इथं परमहंस सभेबद्दल पण तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली 19व्या शतकातील काही विचारवंत तुम्हाला दिलेत. त्यांनी चालवलेली वृत्तपत्रे आणि मुखपत्रे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा. पहिला ऑप्शन आहे दिग्दर्शन मासिक, बाळशास्त्री जांभेकर. दुसरा आहे सुधारक, गोपाळ गणेश आगरकर. चौथा आहे प्रभाकर, भाऊ महाजन. तिसरा आहे प्रभाकर चौथा आहे निबंधमाला, लोकहितवादी. ठीक आहे. ओके, 49 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं उत्तर काय असेल बघा, चौथा ऑप्शन निबंधमाला. निबंधमाला हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र लोकहितवादी यांनी लिहिलेलं नाही. ठीक आहे. उत्तर काय असेल बघा मग, निबंधमाला. निबंधमालेवरती क्वेश्चन आलेला आहे लक्षात घ्या. निबंधमालावरती विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावरती कायम क्वेश्चन विचारले जातात. तर हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन आहे चुकीचा. बाकीचे सगळे ऑप्शन बरोबर आहेत. वृत्तपत्र तर भरपूर आहेत बघा. विष्णुशास्त्रींनी लिहिलेलं निबंधमाला हे 2 खंडामध्ये प्रकाशित झालेलं होतं लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, 3 निबंध, पद्य, रत्नावली, बरंच काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1924 मधील त्रावणकोर केरळ परिसरात वायकोम सत्याग्रह कोणत्या कारणासाठी केला गेला. काय विचारले तुम्हाला, 1924 मध्ये त्रावणकोर परिसरात वायकोम सत्याग्रह कोणत्या कारणासाठी केला गेला. पहिला ऑप्शन आहे तथाकथित कनिष्ठ जातीच्या हिंदूंना मंदिरामध्ये प्रवेश मिळण्याकरिता. दुसरा आहे जमीनदारांच्या पिळवणुकीविरुद्ध. तिसरा आहे वृत्तपत्रीय स्वातंत्र्यावरील बंधने झिडकारण्यासाठी. चौथा आहे त्रावणकोर संस्थानाचा कारभार लोकशाही पद्धतीने व्हावा याच्यासाठी. ठीक आहे. ओके, वायकोम सत्याग्रह कधी झाला होता, पहिला मुद्दा लक्षात ठेवा 1924. दुसरा मुद्दा कुठं झाला होता, कारण हेच क्वेश्चन छोटे छोटे बनतात. आणि इथं तुम्हाला रिझन विचारलंय तर रिझन आहे तथाकथित कनिष्ठ जातीच्या हिंदूंना मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्याकरता. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. इंडियन असोसिएशन आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही संस्थांच्या स्थापनेचं श्रेय कोणाकडे जातं. ठीक आहे बघा. इंडियन असोसिएशन, नॅशनल कॉन्फरन्स. रमाबाई असोसिएशनवरती तुम्हाला एक क्वेश्चन आला होता. जर तुम्ही पाठीमागचे क्वेश्चन पेपर बघत असाल राज्यसेवेचे वगैरे
तर तुम्हाला ते लक्षात येईल. बघत चला क्वेश्चन, लक्षात येतं की आयोग कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतं. ठीक आहे, ओके. बघा, उत्तर आहे 51 नंबरचा क्वेश्चन जो आहे ना, तर त्या 51 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय आहे बघा, 1 आणि 2. श्री शिशिर कुमार बोस येईल का? नाही येणार उत्तर इथं. शिशिर कुमार बोस हे आपलं उत्तर नाही. ठीक आहे, ओके. चला, तर उत्तर आहे 1 आणि 2, आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे की ह्यूम हे जन्माने डॅश डॅश होते. ज्यू होते, स्कॉटिश होते, ब्रिटिश होते का जर्मन होते? ॲलन ॲक्टिव्हेन ह्यूम INCची स्थापना, सेफ्टी वॉल्व थेरी, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर 52 नंबरचा क्वेश्चन जो आपल्याला इथं विचारलेला आहे, ते ब्रिटिश नव्हते. आपल्याला वाटतं ब्रिटिश होतं, पण ते स्कॉटिश होते. ठीक आहे, ओके. ह्यूम व इतर उदारमतवादी इंग्रज अधिकाऱ्यांना काँग्रेसचा उपयोग इथं आहेच बघा, सेफ्टी वॉल्व थेरी म्हणतात त्याला, सुरक्षा झडप सिद्धांत करायचा होता. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना ह्यूम यांचा उपयोग कसा करायचा होता? एक विद्युत वाहक म्हणून. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर असं कोणी म्हटलेलं आहे असं विचारलंय. बघा, VA स्मिथ, सुमित सरकार, डॉक्टर बिपिन चंद्र आणि AC मुजुमदार. 53 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय आहे बघा, डॉक्टर बिपिन चंद्र. बरोबर, उत्तर येईल डॉक्टर बिपिन चंद्र. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चोपन्न नंबरचा क्वेश्चन बघा. इसवी सन 1907 मध्ये राष्ट्रसभेचे अधिवेशन डॉक्टर रासबिहारी घोष यांच्या अध्यक्ष. बघा, इथं INCचे अधिवेशन, त्याचे अध्यक्ष, मुख्य, तिथं झालेले डिसिजन, हे सगळे आपल्याला माहित पाहिजेत की नाही? बघा, पुढे दिलेलं आहे, सुरतच्या काँग्रेस अधिवेशनात फूट पडल्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व मवाळ गटाकडे गेलं. बरोबर, मवाळ गट, जहाल गट दोन्ही आपल्याला इथं व्यवस्थित करायचं आहे. त्याचे मेंबर्स आपल्याला करायचे आहेत. नेक्स्ट बघा की दादाभाई नौरोजी यांनी 3 वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्ष, INCचे अध्यक्ष, फिमेल अध्यक्ष, त्याच्यानंतर तुम्हाला परदेशी अध्यक्ष असतील, महिला असतील, पारशी असतील, मुस्लिम असतील, असे विचारले जातात. रमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. किंवा पहिलं अधिवेशन कुठं झालं, दुसरं अधिवेशन कुठं झालं, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट बघा. आता इथे तुम्हाला असत्य विधानं विचारलेत. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर करायच्यात की सत्य विचारलंय का असत्य विचारलंय. आपण काय करतो, घाईमध्ये आपले क्वेश्चन जे आहेत ना, माहीत असून पण उत्तरं चुकतात. तर इथं असत्य विचारलंय, फक्त तिसरं सेंटेन्स बघा. इथं पण बघा, ऑप्शन नंबर ब आहे, पण सेंटेन्स तिसरा आहे. ओके, अशा प्रकारे. तर 54 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे बी. तर इथं तुम्हाला दादाभाई नौरोजी 3 वेळा मान मिळालाय का नाही, किंवा इथला डेट चुकले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी मवाळ गटाकडे नेतृत्व, पहिले अध्यक्ष कोण होते, दुसरे कोण होते, महिला अध्यक्ष कोण होत्या, हे सगळं आपल्याला माहीत असायला हवं. ठीक आहे, ओके. 55 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे, मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक परमेश्वर, हे जे स्लोगन आहे किंवा ही प्रसिद्ध घोषणा आहे, ही कोणाची आहे? श्री नारायण गुरु, EV रामासामी नायकर, राजा राममोहन राय, श्री अरबिंदो. 55 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की
मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक परमेश्वर ही प्रसिद्ध घोषणा कोणाची आहे? तर ही घोषणा आहे, इथं आपल्याला फक्त राजा राममोहन राय माहीत असतात. रामासामी नायकर, अरबिंदो, श्रीनारायण गुरु सगळ्यांबद्दलची इन्फॉर्मेशन काढून घ्या. उत्तर आहे एक धर्म एक जात एक परमेश्वर. ठीक आहे, ओके. 56 नंबरचा क्वेश्चन बघा. हा हिंदुस्थानचा हिरा, महाराष्ट्राचं रत्न, कार्यकर्त्यांचा राजपुत्र या स्मशानभूमीत चिरनिद्रा घेत आहे. त्याचे दर्शन घ्या, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. गोपाळकृष्ण गोखलेंनी कोणाबद्दल हे उद्गार काढलेले आहेत? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महाराष्ट्र महागौर रानडे, गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे, ओके. महाराष्ट्राचं रत्न म्हटलंय तर उत्तर गांधीजी तर नाही येणार, बरोबर. या तिन्हीपैकी उत्तर असेल लोकमान्य टिळक. ओके, आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर आहे लोकमान्य टिळक. ठीक आहे. 57 नंबरचा क्वेश्चन बघा. 1916 मध्ये राष्ट्रीय सभेच्या लखनौ अधिवेशनात मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यात समझोता घडून आला. राष्ट्रीय सभेच्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 57 नंबरचा क्वेश्चन, बरोबर. बघा इथं तुम्हाला डायरेक्ट काय विचारलंय, एक अधिवेशन, त्या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य, अधिवेशन कधी झालं होतं, कुठं झालं होतं, वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि अध्यक्ष विचारलेत. अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार. ठीक आहे, ओके. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. 1938 मध्ये गुजरातमधील हरिपुरा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. 1939 मध्ये अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक या नव्या पुरोगामी पक्षाची स्थापना. 1939 मध्ये त्रिपुरी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधींचा विरोध असतानाही निवडून आले होते. ठीक आहे, कोण होते असे पर्सन? सिंपल आहे, साधा सिंपल क्वेश्चन आहे. 58 नंबरचा सुभाषचंद्र बोस, बरोबर. आपण इथं बघतो की गांधीजींचा विरोध असताना पण निवडून आले म्हणजे कोण? सुभाषचंद्र बोस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली तुम्हाला घटना दिलेत म्हणजे इथं तुम्हाला जो आपला काय म्हणतो टाइमलाईन जी आहे ना हिस्ट्रीची ती तुम्हाला इथं महत्त्वाची आहे. व्हॉइसरॉयची ऑगस्ट घोषणा, क्रिप्स योजना, आझाद हिंद सेना, भारत छोडो घोषणा. ठीक आहे, ओके. तर या घटना कालानुक्रमे लावा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. आता इथं जर बघितलं तर इथं सगळ्या डेट तुम्हाला माहित पाहिजेत. पहिली गोष्ट तर तुम्हाला इथं सगळ्या डेट माहित पाहिजेत. ऑगस्ट घोषणा, क्रिप्स योजना, त्याच्यानंतर भारत छोडो आणि त्याच्यानंतर आझाद हिंद सेना, बरोबर. हा आहे आपला प्रॉपर सिक्वेन्स. याच्यामध्ये ज्या डेट आहेत त्या या डेट तुम्ही पुस्तकामध्ये मेन्शन करून घ्या. जेव्हा तुम्ही ठोकळा वाचायला घेता ना तेव्हा या सगळ्या ज्या डेट आहेत ना या तुम्ही इथं मेन्शन करून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे, ओके. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. या अधिवेशनामध्ये राष्ट्रसभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये समझोता घडून आला. पाठीमागे आपण बघितलेलं आहे. 16चं लखनौ अधिवेशन, 17चं कोलकाता अधिवेशन, 5चं बनारस अधिवेशन, 6चं कोलकाता अधिवेशन. काय येईल उत्तर बघा. पहिला ऑप्शन 1916चं लखनौ अधिवेशन, बरोबर. 62 नंबरचा क्वेश्चन, पहिला ऑप्शन. ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे कोणती होती बघा. ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे याच्यावरती ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारला होता. 63 नंबरचा क्वेश्चन, बी ऑप्शन, बरोबर. इथं त्यांनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ यंग इंडिया कोणाचं होतं? महात्मा गांधीजींचं होतं. हेही आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. कॉमनवेल्थ कोणाचं होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 26 मार्च 1902 रोजी डॅश यांनी केलेल्या अंदाजपत्रकावरील भाषणाने त्यांची हिंदुस्थानचा श्रेष्ठ संसदपटू अशी ख्याती सर्वदूर पसरली. फिरोजशाह मेहता, दिनशा बादशाह, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी हे 2 ऑप्शन इलिमिनेट होतात. 2 ऑप्शन पैकीच तुमचं उत्तर असणार आहे. कन्फ्यूज होऊ नका. उत्तर येईल गोपाळकृष्ण गोखले. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा हिस्ट्रीसाठी आपले मॅरेथॉन सेशन चालू होते. जे विद्यार्थी रिव्हिजन करत आहेत त्यांच्यासाठी 29वी आपली जी आवृत्ती आहे, पेपर फर्स्ट कॉम्प्रेहेन्सिव्हमध्ये जावा तुम्ही, तर ही 29वी आवृत्ती तुमच्यासाठी उपयोगी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2023ची आकडेवारी तर मिळतच आहेत, सोबत जे क्वेश्चन आन्सर आहे ते क्वेश्चन आन्सर देखील मिळत आहेत. आणि जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करत आहेत कंबाईनसाठी देखील तुम्हाला 87वी आवृत्ती, ज्याला आपण ठोकळा म्हणतो, हा ठोकळा तुम्हाला मिळत आहे. इथे तुम्हाला 2022चा पेपर पण इन्क्लूड आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इंडेक्स आहे 2022-23चे तेही तुम्हाला या पुस्तकात मिळून जातील. पुस्तक कुठून मागवायचं, कसं मागवायचं हे मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितले. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि आपल्या बुक हाऊसमधून पण पुस्तकं घेऊ शकता. तर आपण बघत होतो हिस्ट्रीचे क्वेश्चन 500+ क्वेश्चन आहेत. एवढे तर आपण इथं घेऊ शकत नाही, जेवढे पॉसिबल आहेत तेवढे आपण इथं घेऊया. जस्ट 1 मिनिट थांबा. बघा 70 नंबरचा क्वेश्चन आपला चालू होता. क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे की 1919 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. बॅरिस्टर जिना, अरुणा असफ अली, महात्मा गांधी, मौलाना आझाद. 70 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे की खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे असं तुम्हाला विचारलं होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खिलाफत चळवळ आणि या खिलाफत चळवळीच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. खिलाफत चळवळीचा उपयोग गांधीजींनी हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवण्यासाठी केला होता, बरोबर. म्हणजे इथं हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणलं होतं. तर इथं ही जी परिषद झाली होती याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. ठीक आहे, ओके. तर खिलाफत चळवळ जी आहे त्या खिलाफत चळवळीबद्दल तुम्हाला याच्या आधी पण एक्झाममध्ये क्वेश्चन आले आहेत आणि याच्यानंतर पण तुम्हाला क्वेश्चन दिसतील. एकच मिनिट थांबा. खिलाफत मुवमेंट, ठीक आहे, ओके. बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे की ही जी चळवळ आहे पहिल्या महायुद्धानंतर सगळ्या गोष्टी चालू होतात. ऑटोमन साम्राज्य जे आहे त्याचं विघटन होतं. मग ब्रिटिश भारतामध्ये जे भारतीय मुस्लिम आहेत ना, त्या भारतीय मुस्लिमांनी सुरू केलेली ही राजकीय मोहीम होती. ठीक आहे, राजकीय मोहीम, ओके. मग याच्यामध्ये तुम्हाला आता याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन काय विचारले जाऊ शकतात की या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये शौकत अली, मौलाना मोहम्मद अली, हकीम अजमल खान, अबुल अजमल खान, अबुल कलाम आझाद यांचा समावेश होता, ज्यांनी तुर्कीच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी काय केलं, या चळवळीचं आयोजन केलं होतं. ठीक आहे. मग महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, ब्रिटिश साम्राज्याचा विरोध म्हणून या चळवळीला सपोर्ट केला होता आणि त्याचवेळी त्यांनी व्यापक असहकार चळवळीची वकिली पण केली होती. आणि इथे जर तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला की या चळवळीला जे काँग्रेस होते ना, काँग्रेसमधले व्यक्ती होते ना, तर त्याच्यामध्ये वल्लभभाई पटेल असतील, बाळ गंगाधर टिळक असतील आणि इतर कोणी त्यांनी पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेले आणि पाठिंबा न दिलेले असे दोन्ही प्रकारचे पर्सन तुम्हाला इथं विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, गांधीजींनी वृत्तपत्रे सुरू केली. गांधीजींनी नवजीवन, इंडियन ओपिनियन, सत्याग्रह, यंग इंडिया आणि हरिजन याच्यावरती तुम्हाला कंबाईनला क्वेश्चन विचारला होता. यंग इंडिया आणि न्यू इंडिया, ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला होता ॲनी बेझंट आणि महात्मा गांधीजींबद्दल. ओके, तर याचं जे आन्सर आहे याचा आन्सर आहे दुसरा ऑप्शन. तर गांधीजींनी नवजीवन चालू केलं होतं. इंडियन ओपिनियन, सत्याग्रह नव्हतं त्यांचं, लक्षात घ्या. यंग इंडिया आणि हरिजन. ओके, तर ही 4 वृत्तपत्र जी आहेत तर ही 4 वृत्तपत्र गांधीजींनी चालू केलेली आपल्याला इथं दिसून येतात. 72 नंबरचा क्वेश्चन बघा, डॅश डॅश यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद सलग 6 वर्ष भूषवण्याचा सन्मान प्राप्त झाला.
मौलाना अबुल कलाम आझाद, ॲनी बेझंट, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बघा काँग्रेसचे अधिवेशन त्याचे ठिकाण असेल, डेट असेल, अध्यक्ष असतील आणि तिथे झालेले ठराव असतील, हे कायम क्वेश्चनमध्ये राहतात. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे 6 वर्ष कोणी भूषवले असं विचारलेलं आहे, तर ते आहे मौलाना अबुल कलाम आझाद. आणि हे 6 ठिकाणं तुम्हाला माहीत पाहिजेत, वर्ष पण तुम्हाला माहीत पाहिजेत. बाकी ॲनी बेझंट यांनी भूषवलं होतं, म्हणजे महिला ज्या होत्या ना, महिला अध्यक्ष पण तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. 73 नंबरचा क्वेश्चन बघा. आगा खान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये डॅश डॅश येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी त्यांचे प्रसिद्ध 14 मुद्दे मांडले. आता हे 14 मुद्दे तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये मिळतात. पुढे जाऊन हे 14 मुद्दे तुम्हाला आयोग विचारणारच आहे, लक्षात घ्या. पण हे जे 14 मुद्दे आहेत ना, हे मुस्लिम लीगच्या अधिवेशनात, जसं INCचे अधिवेशन झाले होते तसे लीगचे पण अधिवेशन झाले होते. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये उत्तर काय आहे बघा, उत्तर आहे दिल्ली. ओके, उत्तर आहे दिल्ली. तर दिल्ली येथे भरलेल्या लीगच्या खास अधिवेशनामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी प्रसिद्ध 14 मुद्दे मांडले होते. 74 नंबरचा क्वेश्चन बघा. महात्मा गांधीजीच्या दक्षिण आफ्रिकेतील कार्याविषयी कोणते विधान असत्य आहे? त्यांनी नाताळ इंडियन काँग्रेस संघटनेची स्थापना केली. 1894 ते 1906 या काळातील गांधीजींचे राजकीय कार्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लढ्याचा आक्रमक कालखंड असं म्हणता येईल. इथे नाताळच्या ठिकाणी नटाल असं सुद्धा देतात, लक्षात ठेवा. भारतीयांच्या मागण्या व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी त्यांनी तेथे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र काढले. इथं आपण बघितलं होतं की इंडियन ओपिनियन त्यांचं वृत्तपत्र आहे, पण हे इंडियन ओपिनियन वृत्तपत्र आफ्रिकेमध्ये काढलं होतं का हे आपल्याला विचारले. आणि 1906 पासून गांधीजींनी सविनय कायदेभंग नव्या शस्त्राचा तिथं म्हणजे कुठं आफ्रिकेमध्ये प्रभावीपणे वापर केला. म्हणजे गांधीजींची भारतामध्ये एंट्री होण्याच्या आधीचं तुम्हाला विचारलेलं आहे. पण इथं जर बघितलं तुम्ही तर हा जो टाइम पिरियड आहे ना, हा चुकीचा आहे. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लढ्याचा आक्रमक कालखंड याला म्हणता येणार नाही. बाकी नाताळ इंडियन काँग्रेस बरोबर आहे, भारतीयांच्या मागण्या बरोबर आहे आणि 1906 पासून सविनय कायदेभंग नव्या शस्त्राचा वापर केला हेही इथं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारलंय. खालील विधाने विचारात घेऊन अचूक पर्याय निवडा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नेहरू अहवाल खऱ्या अर्थाने बासनात गुंडाळला गेला असंच म्हणावं लागेल. 1929 मधील राष्ट्रसभेचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. पहिलं विधान योग्य, दोन्ही विधानं अयोग्य, दोन्ही विधाने योग्य आणि फक्त दुसरं विधान योग्य. 75 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. उत्तर काय आहे बघा. नेहरू अहवाल हा जो आहे हा नेहरू अहवाल तुम्हाला इथं 3 फॅक्ट विचारलेले आहेत की लाहोर अधिवेशनामध्ये हा अहवाल खऱ्या अर्थाने म्हणजे कॅन्सल केला होता किंवा काय दिले तुम्हाला इथं की बासनात गुंडाळला होता, बरोबर. तर हा नेहरू अहवाल या अधिवेशनामध्येच गुंडाळला गेला होता का हे आपल्याला माहीत पाहिजे, बरोबर. 15 ऑगस्ट 1928 हे आहे डेट, बरोबर. भारतीय राज्यघटनेसाठी नेहरू अहवाल का आला होता? भारतीय राज्यघटनेसाठी एक संघराज्य सरकार स्थापन करणं आणि अल्पसंख्याकांसाठी जागांच्या आरक्षणासह संयुक्त निर्वाचक मंडळ तयार करण्यास सांगण्यासाठी नेहरू अहवाल आला होता. ठीक आहे, ओके. आणि 1929चं नेहरू अहवालाला विरोध कुणी केलं हेही तुम्हाला विचारलं जातं. बघा 28 मध्ये जे कोलकाता अधिवेशन होतं तिथं नेहरू अहवाल स्वीकारला नाही. मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि जी शीख लीग होती ना, याच्यामधल्या काही जातीयवादी नेत्यांनी याला अपोज केला होता, आक्षेप घेतला होता. तर नेहरू अहवाल 1928 वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. पहिल्यांदा तर हा कधी सादर झाला, मग त्याला विरोध कोणी केला वगैरे अशा प्रकारचे विचारले जातात सेंटेन्स. आणि नेहरू अहवालामध्ये कोणत्या शिफारसी मान्य झाल्या, कोणत्या शिफारसी होत्या. फॉर एक्झाम्पल बघा,
वर्चस्व स्थिती असेल, लोकशाही केंद्र असेल, प्रौढ मताधिकार असेल, असे पॉईंट्स तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला जातो की नेहरू समितीचा जो अहवाल होता त्याच्यामध्ये धर्मापासून राज्याचं पूर्ण पृथक्करण सांगितलं होतं का, किंवा केंद्रीय कायदे मंडळामध्ये मुस्लिमांचे 1/3 प्रतिनिधित्व सांगितलं होतं का. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला आयोगाकडून विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. 76 नंबरचा क्वेश्चन बघा. गदर वृत्तपत्राच्या काय विचारले बघा तुम्हाला. गदर वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर इंग्रजी राज्याचं वस्त्रहरण या शीर्षकाचे एक सदर असेल. त्या सदरामध्ये ब्रिटिश राजवटीच्या भारतावरील इतक्या दुष्परिणामांची नोंद होती. 10, 12, 16, 14. 76 नंबरचा क्वेश्चन आहे. तर इथं उत्तर काय आहे तुमचं, 14 दुष्परिणामांची नोंद होती. ठीक आहे. ओके. 14 इतक्या दुष्परिणामांची नोंद होती. 77 नंबरचा क्वेश्चन आहे. स्वतंत्र भारताचा पूर्वचिन्ह असलेला राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकविण्याच्या श्रेयाबरोबरच या ध्वजाच्या जन्मदात्या आणि अग्रदूत म्हणूनही डॅश डॅश यांचा उल्लेख करावा लागेल. मॅडम भिकाजी कामा, सरोजिनी नायडू, अरुणा असफाली आणि कॅप्टन लक्ष्मी सहगल. इथं ज्या 4 महिलांची नावं तुम्हाला दिलेली आहेत या महिलांवरती कायम क्वेश्चन विचारतात. आता इथं तुम्हाला जो सर्वप्रथम फडकवलेला ध्वज आहे ना, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात की त्याच्यावरती काय सिम्बॉल होते, किती सिम्बॉल होते, कमळाचं चिन्ह होतं का, किती तारे होते, अशा प्रकारे. तर उत्तर आहे मॅडम भिकाजी कामा. तर या ज्या होत्या यांनी काय केलं होतं, हा राष्ट्रध्वज पहिल्यांदा फडकवलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 1919-20 मध्ये जी असहकार चळवळ सुरू केली होती एम के गांधीजींचे जे 5 आंदोलनं आहेत महत्त्वाचे, ते आंदोलनं त्याचा हेतू काय होता, कधी चालू झाले, किती दिवस चालू होते, त्याच्यामध्ये सहभागी कोण होतं, हे सगळं करून ठेवा. आणि विशेषतः याच्यामध्ये महिलांचा सहभाग जर असेल तर त्या महिलांबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे. तर इथं तुम्हाला असहकाराची चळवळ गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी स्थगित केली. कोणती बाब त्यास कारणीभूत झाली. जालियनवाला बाग हत्याकांड, चौरी चौरा, नवसारी दंगल, लाला लाजपतराय यांच्यावरील लाठी हल्ला. उत्तर काय आहे बघा. उत्तर आहे चौरी चौरा येथील हिंसाचार. तर इथं ही चळवळ स्थगित करण्यामागं रिझन काय होतं, चौरी चौरा इथं झालेला हिंसाचार. 79 नंबरचा क्वेश्चन बघा. ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे अविचारी आणि उतावळे असते तरी मुत्सद्याचा सुज्ञपणाही त्यांच्याकडे आहे. या शब्दामध्ये जवाहरलाल नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन कोणी केलं. 79 नंबरचा क्वेश्चन. हे मूल्यमापन केलं होतं महात्मा गांधीजींनी. ठीक आहे. ओके. आता इथं आपल्याला लक्षात येतं बघा, जवाहरलाल नेहरूजींच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांनी मूल्यमापन केलेलं आहे. ऑप्शन आपला चुकून सुभाषचंद्र बोस यांच्याकडे पण जाऊ शकतो, कारण का एम के गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांचे वैचारिक मतभेद होते, त्याच्यामुळे इथं आपलं हे उत्तर चुकू शकतं. म्हणजे हे 2 ऑप्शन जरी तुम्ही इलिमिनेट केले, सरोजिनी नायडू आणि वल्लभभाई पटेल, जास्तीत जास्त पॉसिबिलिटी ही आहे की सुभाषचंद्र बोस तुम्ही उत्तर द्याल, कारण का सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो विरोध होता तो इतिहासामध्ये आपण नेहमीच वाचतो. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्री कार्यक्रमामधील कोणता पर्याय अयोग्य आहे. स्वदेशी, बहिष्कार, सुराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य. 80 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला बहिष्कार हा जो शब्द दिसतोय ना, हा शब्द एम के गांधीजी आणि लोकमान्य टिळक दोघांच्या तत्वांमध्ये दिसून येईल. सुराज्य नव्हता, स्वराज्य होता. बरोबर. या दोघीपैकी हा शब्द अयोग्य आहे, किंवा त्यांची जी चतुसूत्री होती त्याच्यामध्ये स्वराज्य हा शब्द होता. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, पण सुराज्य नव्हता. पुणे करारावरती क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. पुणे कराराच्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे. हा करार गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये घडून आला. बघा, कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही एखादा मुद्दा हिस्ट्रीमध्ये विचारताय तर त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत पाहिजे, त्याच्या आधीची घटना तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याचे परिणाम तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे 3 फॅक्ट तुम्हाला इथं माहीत पाहिजे. तर हा जो करार होता, हा करार किंवा या करारामध्ये
हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी होती ती मागं घेण्यात आली. त्यांच्यासाठी 148 राखीव जागा ठेवण्यात आल्या. नेक्स्ट आहे, हा करार एरवडा येथील तुरुंगात झाल्याने त्यास एरवडा करार असं म्हणतात. या करारावर डॉक्टर आंबेडकरांसह महात्मा गांधीजींनी स्वाक्षरी केली होती. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाचे संस्थापकीय अध्यक्ष म्हणून घनश्यामदास बिर्ला यांचा निर्देश करावा लागेल. ठीक आहे, ओके. सॉरी, हा दुसऱ्या क्वेश्चन मधलं सेंटेन्स आहे. तर इथं तुम्हाला पुणे करारासंदर्भात चुकीचं विधान विचारलं होतं. तर इथं गांधीजींची स्वाक्षरी नव्हती, लक्षात घ्या. आंबेडकरांसह गांधीजींची स्वाक्षरी म्हटलंय, पण इथं गांधीजींची सिग्नेचर नव्हती. बाकी हे सगळं इथं बरोबर आहे. 82 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला हरिजन सेवक संघावरती आहे की महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाचे संस्थापकीय अध्यक्ष म्हणून घनश्यामदास बिर्ला यांचा निर्देश करावा लागतो. क्रिप्स साहेब बुडणाऱ्या बँकेवरील पुढच्या तारखेचा चेक घेऊन आले आहेत. या शब्दात गांधीजींनी क्रिप्स योजनेची संभावना केली. कोणती विधाने असत्य आहेत? फक्त एक, फक्त दोन, एक आणि दोन, ना एक ना दोन. 82 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. इथं तुम्हाला असत्य विचारलंय, तर इथं अध्यक्ष बरोबर आहेत, बरोबर, आणि क्रिप्स योजनेबद्दल गांधीजींनी बोललेलं हे सेंटेन्स ही बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधान सत्य आहेत. तर उत्तर काय येईल? ना एक ना दोन. पण या उत्तराकडे तुम्ही गेला तर याचा अर्थ वेगळा होतो. ठीक आहे, तर उत्तर काय आहे? ना एक ना दोन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला होता? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल. चले जाओ हा जो ठराव होता, याचा जो मसुदा होता, आपल्याला वाटतं महात्मा गांधीजींनी तयार केला असेल, पण नाही. हा मसुदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता.